साक्री येथे भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा। साक्री तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय संस्था अंतर्गत दिन 29 एप्रिल 2025 मंगळवार भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम यांच्या शोभायात्रेने झाली। शोभायात्रा श्रीराम मंदिर पासून मुख्य बाजारपेठेतून पोळा चौक, संतोषी माता मंदिर चौक येथून श्रीराम मंदिर येथे विसर्जित करण्यात आली। शोभायात्रा नंतर श्रीराम मंदिर येथे भगवान परशुराम यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष साक्री तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री किशोर कुलकर्णी हे होते। प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर निलेश माळीचकर होते। त्यांनी आपल्या भाषणात भगवान परशुराम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। तसेच ब्राह्मण समाजाने एकत्रितपणे समाजाला घेऊन उन्नती करावी असे म्हटले। याप्रसंगी श्री गणू महाराज यांनीही ब्राह्मण समजण्यात असलेल्या विविध समस्येवर आपले मार्गदर्शन केले। डॉक्टर शोभम गौड यांनी साक्री परिसरात समाजात असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले। श्री किशोर कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपण सर्वांनी ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असावे असे म्हटले। श्री प्रसाद पंडित तसेच श्री बापूराव पाठक यांनी या प्रसंगी आपले विचार मांडले। कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली। याप्रसंगी साक्री तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री संजय दीक्षित, ब्राह्मण सभा युवा अध्यक्ष श्री हेमंत भंडारी, कार्यकारिणी सदस्य श्री सुनील जोशी, श्री हरीश पिसोळकर, श्री संदीप भट, आशुतोष चंद्रात्रे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमाकांत देशपांडे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी साक्री तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी प्रयत्न केले। भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवासाठी समाजातील मोठ्या प्रमाणात पुरुष, महिला व बालकोपाल मंडळी आज परशुराम जन्मोत्सव निमित्त साक्री तालुका ब्राह्मण बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने शोभायात्रा तसेच व्याख्यान आणि महाप्रसादाचे आयोजन केले। या ठिकाणी ब्राह्मण वृंद, समस्त ब्राह्मण वृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। परशुराम
भगवान परशुराम कोण होते तर ते विष्णूंचे 6वे अवतार होते आणि त्यांनी 21 वेळा पृथ्वी निशस्त्र केली. असे बरेचसे गैरसमज आहेत. त्या परशुराम हे फक्त ब्राह्मणांचे नाही तर समस्त हिंदूंचे होते. त्यामुळे समस्त हिंदूंनी या ठिकाणी आलं पाहिजे, कारण हा हिंदूंचा उत्सव आहे. हा ब्राह्मणांचा नसून समस्त समाजाचा उत्सव आहे. आताच आपल्या काश्मीर पहलगाम येथे एक भ्याड हल्ला अतिरेक्यांकडून झाला. त्यासाठी आम्ही समस्त ब्राह्मण सभा साक्री तालुका निषेध व्यक्त करतो. जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम.